दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक मनुष्य एका साधूकडे जातो आणि त्या साधूला विचारतो की तुम्ही खूप ज्ञानी आहात, परंतु मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न हा की तुम्ही एवढे शांत कसे राहू शकता. काही लोक तुमच्यावर टीका करतात, तुम्हाला काही शिव्या शाप देतात, तरी तुम्ही शांत राहता, हे कसं काय. आणि दुसरा प्रश्न हा आहे की माझं पुढील भविष्य काय आहे. ह्यावर तो साधू त्याला सांगतो की पहिलं मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो, आणि त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की तू पुढील 8 दिवसात मरणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला तो माणूस काय थांबत नाही आणि तो घरी निघून जातो. 8 दिवसाच्या रात्री, 8व्या दिवसाच्या रात्री तो झोपतो आणि सकाळी उठतो तर तो जिवंत आहे. आणि 9व्या दिवस तो उजाडलेला होता आणि त्याला वाटतं अरे साधूने मला सांगितलं 8व्या दिवशी मरेन आणि मी अजूनही जिवंत आहे. तो तसाच धावत त्या साधूकडे जातो आणि तो साधूला सांगतो की मी तर जिवंत आहे, आज 9वा दिवस आणि तुम्ही सांगितलं होतं मी 8 दिवसात मरणार आहे. त्या साधूने त्याला सांगितलं ह्या 8 दिवसात तू कसा जगला. तो माणूस त्या साधूला म्हणाला की 8 दिवस मला असं वाटत होतं की 8 दिवसात मी मरणारच आहे. आता कशाला कोणाबरोबर भांडायचं, कशाला बायकोला मारहाण करायची, मुलांकडे लक्ष देऊया, माझ्या मुलं कशी वाढतील ह्याच्याकडे मी लक्ष देत गेलो. 8 दिवसामध्ये माझ्या भावाबरोबर माझं जमिनीच्या तुकड्यावरून भांडण चालू होतं. मी विचार केला कशाला आता भांडायचं, 8 दिवस तर जगायचं. देऊन टाकला तो जमिनीचा त्या तुकडा त्या भावाला, भांडण आमचं मिटवून टाकलं. सगळ्यांबरोबर मी 8 दिवस प्रेमाने वागलो. तो साधू त्याला म्हणाला हेच मी करतो. ज्या सकाळी मी उठल्यावर मी असा विचार करतो की मी आता 8 दिवस जगणार आहे आणि त्याप्रमाणे मी माझं आयुष्य जगत राहतो. पुढे 9वा दिवस आला की परत मी विचार करतो की आता फक्त मी पुढचे 8 दिवस जगणार आहे आणि त्याप्रमाणे मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. मी कोणाचा द्वेष करत नाही, मी सर्वांबरोबर प्रेमाने वागतो. कोणी काय वाईट बोललं ते मी मनावर घेत नाही, कारण मी 8च दिवस जगणार आहे असा मी विचार करतो. आणि हेच तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण आयुष्य जे आहे हे अगदी क्षणभंगूर आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 90 आणि 12वं वचन, साम 90 and verse 12. याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.